वड्डी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत जनस्वराज पक्षाचे अधिकृत उमेदवार राजू वजीर यांचा उमेदवारी अर्ज दाखल. मिरज तालुक्यातील वड्डी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी होणाऱ्या या पोटनिवडणुकीत उद्योजक राजू वजीर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीत रंगत आणली आहे. जनस्वराज पक्षाच्या वतीने त्यांनी गुरुवारी आपला अर्ज सादर केला. विद्यमान सरपंच यशोधरा राजे महेंद्रसिंग शिंदे यांनी राजीनामा दिल्यामुळे ही पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या 28 एप्रिल रोजी मतदान होणार असून गावातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना राजू वजीर यांनी मोठ्या संख्येने समर्थकांसह शक्ती प्रदर्शन केले. ढोल ताशांच्या गजरात घोषणाबाजी करत त्यांनी मिरज तहसीलदार कार्यालयात प्रवेश केला. यावेळी जनस्वराज पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांगली जिल्ह्यात प्रथमच जनस्वराज पक्षाला ग्रामपंचायत स्तरावर सरपंच पद मिळण्याची संधी निर्माण झाल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. राजू वजीर यांच्या उमेदवारीमुळे निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान या निवडणुकीत पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि ग्रामविकास हे प्रमुख मुद्दे ठरणार असल्याचे संकेत आहेत. गावकऱ्यांमध्येही निवडणुकीबाबत उत्सुकता वाढली आहे. एकूणच वड्डी ग्रामपंचायत सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत राजू वजीर यांच्या एंट्रीमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून येत्या काही दिवसातच प्रचार अधिक वेग घेणार आहे. नमस्कार, मी झाकीर हुसेन उर्फ राजूभाई वजीर. वड्डी ग्रामपंचायतची पोटनिवडणूक लागलेली आहे. त्या निमित्तानं आज मी भरपूर संख्येच्या उपस्थितीत अर्ज भरलेला आहे आणि येणाऱ्या काळात वड्डी गावच्या विकासासाठी मी कटिबद्ध राहणार आहे आणि आमचे नेते समीरदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली गावात कुठल्याही प्रकारची निधी कमी पडू देणार नाही असा त्यांचा शब्द आहे आणि येणाऱ्या काळात गावचा विकास करणं हे ध्येय राहील. आणि माझ्याबरोबर सगळे बंधू भगिनी अर्ज भरण्यासाठी आलेत, त्यांचं माझ्याकडून आभार आहे आणि येणाऱ्या काळात मी बहुमतानं निवडून आहे. मला आज थोड्या संख्येच्या उपस्थितीनं दिसले की आपण जिंकलोय हे मी एवढं सांगून थांबतो. नमस्कार. आता ग्रामपंचायत बाकीच्या पक्षाची भूमिका आहे सांग. चालू ग्रामपंचायतीमध्ये माझ्याकडं 7 सदस्यांचा पूर्णपणे पाठिंबा आहे. माझ्याकडं प्रत्येक समाजाची लोक मला पूर्ण येऊन पाठिंबा दिलेला आहे आणि येणाऱ्या काळात मी भरघोस मताने विजय होणार आहे.